हाय मैत्रिणींनो, SKR डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आरीवर्क मणिकाम शिकणार आहोत। तर बघा, मी इथे मशीनचा थ्रेड वापरला आहे आणि आपल्याला मणिकाम करण्यासाठी प्रोफेशनल नीडल वापरायचे आहे। तर बघा, आपण इथे अगोदर कट बीट्स कसे लावायचे ते बघूया। तर आपल्याला इथे बघा, सुई खाली टाकायची आहे आणि दोरा अडकवून वर काढल्यानंतर त्यात एक कटबीट लोड करायचा आहे। तर बघा, आपल्याला जास्त कटबीट्स लोड करायचे नाहीत, फक्त एकच कटबीट्स लोड करायचा आहे। त्याने फिनिशिंग खूप छान येते। तर बघा, मी इथे सुई खालती घातली, दोरा अडकवून वरती काढायचे आहे आणि सुई वरती काढल्यानंतर त्यात एक कटबीट लोड करायचा आहे आणि राहिलेला दोरा ओढून नंतर सुई खाली घालायची आहे। बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। तर कटबीट्सचं काम करताना थोडंसं जपून करायचं आहे, दोरा तुटण्याचे चान्सेस जास्त असतात कटबीट्समध्ये। तर बघा, आता पाईप कशा लावायचा ते आपण बघूया। तर बघा, पाईप लावताना पण आपल्याला सेम कटबीट्सचीच पद्धत वापरायची आहे। तर बघा, पाईप्स पण कारी असतात त्याचे टोकं, त्यामुळे दोरा कट होऊ शकतो। तर आता आपल्याला सुई खालती घालायची आहे, त्यात एक पाईप टाकून दोरा ओढून नंतर सुई खाली घालायची आहे। तर बघा, सेमच प्रोसेस आहे। तर बघा, सुई वरती काढायची, त्यात एक पाईप लोड करायचा आणि सुई नंतर रिपीट खाली घालायची आहे। तर बघा, राहिलेला दोरा ओढून घ्यायचा, म्हणजे पाईप्स चिटकून येतात, तर ते जास्त छान दिसतं, फिनिशिंग येते त्या कामाला। तर बघा, आपल्याला मणिकाम करताना दोरा आपल्या कपडाच्या मॅचिंगचा घ्यायचा किंवा गोल्डन कलरचा घ्यायचा। आपल्या कपड्याच्या मॅचिंगचा दोरा नसेल तरच गोल्डन कलरचा वापरायचा, नाहीतर कपड्याच्या कलरचाच दोरा वापरायचा आहे, त्याने फिनिशिंग खूप छान येते। तर बघा, इथे आपण गाठ मारून घेऊया। तर गाठ कशी मारायची याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर बघा, आता आपण मोती वर्क कसं करायचं ते बघूया। तर मी इथे सुईमध्ये मोती भरून घेतलेले आहेत। तर बघा, सुईवरती काढल्यानंतर त्यात एकच मणी लोड करायचा आहे आणि सुई खालती घालायची आहे। बघा, मणी लोड केल्यानंतर दोरा पूर्ण ओढून घ्यायचा आहे, म्हणजे मणी एकाला एक चिटकून येतात। तर बघा, मणी लोड करायचा, सुई खाली घालायची आणि दोरा अडकवून नंतर वरती काढायची। तर मणिकामात पण एकच मणी लोड करायचा आहे, जास्तीचे मणी तुम्ही लोड केले तर ते लूज पडू शकते, त्यामुळे एकच मणी लोड करायचा आहे। तर बघा, जास्त अवघड नाही आहे, तुम्हाला चेन स्टिच तुम्ही प्रॉपरली शिकला तर तुम्हाला मणिकाम खूप इझी जाईल। तर बघा, तर मोतीकाम कसं करायचं तर ते तुम्हाला समजलंच असेल। तर बघा, मोतीकाम करताना एकच मणी लोड करायचा आहे। तर आता आपण शुगर बीट्स कसे लावायचे ते बघूया। तर शुगर बीट्स लावताना आपल्याला शुगर बीट्स एक नाही लावायचं आहे, 2 किंवा तुम्ही 3 मणी एकदाच लोड करू शकता। तर बघा, मी इथे कसं लावते। तर शुगर बीट्स ची फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला दोरा प्रॉपरली ओढून घ्यावा लागणार आहे। तर आपला दोरा वर काढायचा, त्यात 2 बीट्स लोड करायचे आणि दोरा नंतर सुई वरती काढायची, त्यात 2 बीट्स
लोड करायचे आणि सुई नंतर खाली घालायची. नंतर ना सुई वरती काढल्यानंतर 2 बीट्स लोड करायचे. तर शुगर बीट्स लावणे जास्त अवघड नाही आहे, खूप इझी आहे आणि शुगर बीट्सचे काम पटपट होते. पण 2-2, 3-3 बीट्स लोड करायचे. तर जास्त पण लोड करायचे नाही आहे, 4-4, 5-5. तर 2-2, 3-3च लोड करायचे आहेत आपल्याला बीट्स. तर बघा, आपल्याला मणिकाम करताना दोरा एकतर कपड्याच्या मॅचिंगचा घ्यायचा किंवा मग मण्यांच्या मॅचिंगचा घ्यायचा. इतर कोणताही दोरा वापरायचा नाही. तो दोरा आपला दिसून येतो आणि आपली फिनिशिंग पूर्ण बिघडून जाते. तर बघा, तुम्हाला समजलंच असेल मणिकाम कसं करायचं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सिक्वेन्स वर्क शिकणार आहोत. तर बघा, आता माझ्या इथे शुगर बीट्स लोड करून झालेले आहेत. तर इथे गाठ मारून घेऊया. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नंतर एका व्हिडिओमध्ये.